सर्वांना त्रिपुरा पौर्णिमेच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा। तर आधीच्या व्हिडिओमध्ये जसं मी सांगितलं की आज आम्ही आलो आहे त्रिपुरा पौर्णिमेसाठी सिद्धेश्वराच्या मंदिरात। तर इथे आलो तर पाऊस आधी होऊन गेला होता, त्यामुळे पूर्ण असं खाली घसरडं झालं होतं। आतमध्ये आल्याच्यानंतर आम्ही असं ओम नमः शिवायचा जप करत असं चाललो होतं। श्रीमयही बोलत होता, तसं मंत्र जप करत होता। नंतर इथे आल्यावरती मंदिरात एंट्री केल्याच्यानंतर समोर महादेवांची अशी मूर्ती आहे। तर तिथे भरपूर लोकांनी त्रिपुर्वात जाळलेली होती आणि दिवे पण लावलेले होते। तर या दिवशी दिवे का लावतात आणि त्रिपुर्वात का जाळतात? कारण या दिवशी भगवान शंकराने त्रिपुरासूर दैत्याचा वध केला होता आणि त्या दिवशी देवांना हे युद्ध सलग 3 दिवस चालले होते। तर 3 दिवसाच्या युद्धानंतर शंकराला विजय मिळाला होता आणि मग देवांना खूप आनंद झाला होता। तर देवांनी भगवान शंकरांची आराधना करून या दिवशी सगळीकडे असे दिवे लावले होते आणि देव दिवाळी अशी साजरी केली होती। तर तेव्हापासून कार्तिक पौर्णिमेला दिवे लावतात आणि दिवे असे साजरी केली जाते। तर मम्मी काढते आता तर मी असे घरून 5 दिवे आणलेले आहेत। तर आता पण काढलं आम्ही पण आलो पाहिजे। हा सर ना मम्मी हे बघ दिवे लावून घेतले। नंतर पुढे जाऊन आम्ही असं मारुतीचं दर्शन घेतलं आणि पूर्ण घसरडं झालं होतं। श्रीमय स्पिनलला मी हळूहळू चाला बोलत होते, दोघांनीही दर्शन घेतलं। तर इथे पाहू शकता तुम्ही, एवढं भक्तिमय वातावरण झालं होतं। खूप छान आणि खूप पॉझिटिव्ह वाटत होतं इकडे आल्यावरती। आणि नंतर आम्ही रांगेमध्ये लागलो दर्शनासाठी। तर लोक असे मोरपीस घेऊन येत होते, पिंडीवरती ठेवून परत घरी घेऊन जात होते। तर त्याचाही वेगळं काहीतरी असेल, कारण कार्तिक स्वामींचं वाहन हे मोर होतं। तर त्यासाठी ते मोरपीस असे शंकराच्या पिंडीवरती वाहून घरी घेऊन जात होते। फायनली आमची मंदिरात एंट्री झाली आणि मंदिरात 3 पिंडी आहेत महादेवाच्या। तर मेन गाभाऱ्याजवळ आल्यावरती
आम्ही असं जवळजवळ आलो आणि एकदम असा बाजूला सरका बोलले, कारण आरतीचा टायमिंग झालं होता आणि त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी आरती भेटणं खूप भाग्याचं आहे आणि ते आज आम्हाला भेटलं. खूप छान वाटत होतं. तर इकडे आरतीची तयारी चालली होती. डमरूवाला, परत घंटी वाजवणारा आणि टाळ्या वाजवणारे स्पेशल जवळजवळ येऊन उभे राहिले होते. 1-2 लाईनच्या नंतर लगेच मी उभी होते, मुलं होते. नंतर माझ्या मागे रुपालीताई होत्या आणि पाहू शकता किती छान असं सिद्धेश्वराची पिंड दिसत होती आणि खूप छान असं सजवलं होतं. तर पुजाऱ्यांची तयारी चालली होती, फुलं वगैरे अर्पण करत होते पिंडीवरती. तर आणि मी असं मोबाईल थोडासा खाली घेऊन असं शूट करत होते. खूप छान शूट करायला भेटलं मला. तर आरती झाल्याच्या नंतर दर्शन घेऊन आम्ही बाहेर आलो आणि घरी मला ज्या वाती पेटवायच्या होत्या तर मी नंतर विचार केला जाऊ दे आता तिथं गेलोच तर तिथंच पूजा करावी. मग अशी त्रिपुरवात मी लावली आणि बसले. तर ओम नमः शिवायचा अखंड मंत्र चालला होता माझा आणि मध्येच स्विनलनी त्या ताईंच्या मुलाने व्हिडिओ थोडेसे शूट वगैरे केले आणि नंतर बोलले की लाईव्ह यावा. मग मी थोडंसं लाईव्ह पण आले खेळते. तर आणि श्रीमय काय येते हातात? अगरबत्ती. ते स्वस्तिक पाहू शकता, ते आत्ता बनवलंय. खूप छान झालंय आता ते. बाकीचे दिवे खूप विजले आहेत आता, कारण भरपूर वेळ झाला ना लावलेले दिवे लावतोय. आणि इकडे एक डॉगी पण आला, काल भैरव. स्विनलला पपीज खूप आवडतात. हात नको लाव. विचार केला की आता फोटो वगैरे थोडेसे शूट करावे. मग ताईंनी माझे छान असे फोटो शूट केले. मुलांनाही जवळ घेतल्यानंतर असे फोटो वगैरे शूट केले. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला प्लीज कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि प्लीज कमेंट करत जावा. माझी त्रिपुरवात जाऊन झालेली आहे आणि इथे फोटो वगैरे पण काढले आहेत मी इकडे. आणि ह्या ताईंची ओळख मग अशी मी करून दिली नाही तुम्हाला, तर देते मी आता त्यांची ओळख करून. ताई तर ह्या आहेत रुपालीच आहे. तर त्यांचं यूट्यूब चॅनल आहे रुपाली लाईफस्टाईल. तर त्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आम्ही दोघी राजगुरुनगरमध्येच राहतो, एकमेकींचे व्हिडिओ पाहतो आणि ओळख झाल्यामुळे आम्ही ठरवलं की आज एकत्र येऊन व्हिडिओ बनवू. आणि आमची ओळख यूट्यूबवरतीच झाली आणि नंतर ह्याने एक दिवस लाईव्ह होत्या, तेव्हा मी म्हणलं लाईव्ह होत्या दांड्याच्या वेळेस, तेव्हा म्हणलं हे कुठलं येतं, ते बोलले राजगुरुनगरचे. तेव्हा कळलं की त्या राजगुरुनगरच्याच आहे. आणि मग आम्ही दोघी विचार केला झालं की यूट्यूब राजगुरुनगरचे खूप सारे यूट्यूबर्स आहेत. तर कधीतरी सगळ्या एकत्र येऊ. आता आम्ही दोघी चालवले आहोत. अजून एक ताई आहेत, क्रिएशन, त्यांचं पण एक चॅनल आहे राजगुरुनगर. तर त्यांनाही कधीतरी आम्ही असं एकत्र येऊ. आता इथून पुढे तर दिसणारच आहोत आम्ही एका व्हिडिओमध्ये. तर आमच्या दोघींच्याही चॅनलला सबस्क्राईब करा, सपोर्ट करा प्लीज. तर बोलू नंतर आता निघतो आम्ही घरी, खूप उशीर झालेला आहे.
साडेआठ झाले असेल. चला बाय बाय. तर ह्या ताईंचे ही 2 आहेत. तर आम्ही मुलं घेऊन आलेलो आहेत. दोघीच आलो आहे आणि मुलांना सोबत घेऊन आलो आहे. माझी 2 तिकडे आणि ह्यांची 2. तर दोघींनाही मुलगा आणि मुलगीच आहे. मोठी मुलगी आणि छोटा मुलगा आहे. आत्ता वाजले आहेत 9:30 आणि आम्ही पायी आलो आहे. तर येताना आम्ही चालत आलो. आमचा जरा थोडासा नाश्त्याचा प्लॅन होता. नाश्ता म्हणजे काहीतरी खाण्याचा प्लॅन होता मुलांना चारण्याचा. पण ताईंला अचानक घरून कॉल आला आणि त्यामुळे त्या बोलल्या की ताई आपण नंतर कधीतरी तर त्या एकदम फास्ट चालायला लागल्या. तर आम्हा दोघींच्या चॅनलला सपोर्ट करा प्लीज.